नमस्कार मित्रांनो. 2 दिवसापूर्वी आपण योजना दूत संदर्भात व्हिडिओ बनवला होता, की योजना दूतची कागदपत्रे पडताळणी सुरू झालेली आहे आणि कागदपत्रे पडताळणी संदर्भात उमेदवारांना सूचना देखील आलेल्या आहेत. या व्हिडिओवर बऱ्याच कमेंट आलेल्या आहेत. बऱ्याच कमेंटमध्ये असा प्रश्न आहे, की आम्हाला मेसेज आलेला नाही आणि तो प्रश्न असायलाही हवा. काही जण म्हणतात, की ही माहिती फेक आहे, काहीच कुठे सुरू झालेलं नाही. तर पहा मित्रांनो, काही विद्यार्थ्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुरू झालेलं आहे आणि त्यांना मेसेज देखील आलेला आहे. पण सर्व विद्यार्थ्यांना आला का? तर नाही. सर्वांना हा मेसेज आलेला नाही. त्याचं कारणही मी तुम्हाला सांगतो. त्या अगोदर तुम्ही कमेंट पहा. कमेंट पाहण्याचं कारण म्हणजे असं, की जास्त उमेदवारांना मेसेज आलेला नाही. त्यामुळे सर्वांना असंच वाटतंय, की मेसेज कोणालाही आलेला नाही. इथे पहा बऱ्याच कमेंट्स आहेत. पण जर तुम्ही सर्व कमेंट व्यवस्थित वाचल्या, तर त्यामधल्या काही तुम्हाला अशा कमेंट्स दिसतील, की त्यांना मेसेज आलेला आहे, काही जणांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आलेलं आहे, काही जणांनी कॉन्ट्रॅक्ट एक्सेप्ट केलेला आहे आणि काही जण जॉइन देखील झालेले आहेतच. तर पहा खाली आता आपण कमेंट स्क्रोल करतोय. सोलापूर डिस्ट्रिक्टमध्ये पण असे आले आहे मेसेज. सोलापूर डिस्ट्रिक्टमध्ये मेसेज आलेले आहेत. प्लस सिंधुदुर्गमध्ये मेसेज आलेले आहेत. जळगावमधील देखील एका कॅन्डिडेटचा मला मेसेज आलेला आहे. त्यांनाही मेसेज तो आलेला आहे. पण सर्व उमेदवारांना आले नाही. 1-2 जणांना आले, याचा अर्थ सर्वांनाच येतील असं नाही. कारण की जागा मोजक्याच आहेत. आणि तुम्हाला मेसेज का आला नाही त्याचं देखील मी कारण सांगतो. इथे पहा अगोदर आपण कमेंट पाहून घेऊया. परभणी जिल्ह्याची सद्यस्थिती काय? ठाणे मेसेज आला नाही. जालना डिस्ट्रिक्ट मेसेज आला नाही. चंद्रपूर मेसेज आला नाही. बऱ्याच कमेंट आपल्याला मेसेज आला नाही असाच दिसणार आहेत. म्हणून तुम्ही सर्व कमेंट्स वाचा आणि त्यानंतरच या ठिकाणी कमेंट करा. काही जण म्हणतात की ही फेक माहिती आहे, अशी आहे, तशी आहे, स्क्रीनशॉट जोडलेले आहे. तर पहा मित्रांनो, 15K आपले सबस्क्रायबर आहेत आणि ते असेच झालेले नाही. त्यांचा विश्वास आहे म्हणूनच तुम्ही सबस्क्राईब करता आणि तुमचा विश्वास असेल तरच तुम्ही हे चॅनल कंटिन्यू पाहणार आहात. अन्यथा चॅनल नाही पाहिलं तरी चालेल. या ठिकाणी जी काही माहिती उमेदवारांनी मला दिली, अगोदरच आपण ज्यापूर्वी व्हिडिओ तयार केले होते, योजना दूतवर आतापर्यंत आपण 5 ते 7 व्हिडिओ बनवलेले आहेत आणि त्या व्हिडिओच्या सेक्शनमध्ये बऱ्याच उमेदवारांचे मेसेज येत होते, की सर आम्हाला मेसेज आला, आता काय करू? डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आलं, तो मेसेज खरा आहे की खोटा आहे? तर त्यांना मी कमेंटचा रिप्लाय दिला आणि त्यांना नंबर दिला. नंबर दिल्याच्या नंतर त्यांनी व्हॉट्सअपवर त्यांना जो मेसेज आलेला आहे तो त्यांनी पाठवलेला आहे आणि तो मेसेज आल्याच्या नंतरच आपण हा व्हिडिओ आपला तयार केला. या ठिकाणी पहा हा मेसेज मी स्क्रीनला लावला आहे. हा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण मेसेज देखील दाखवलेले आहेत. यामध्ये त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवलेलं आहे. एक म्हणजे त्यांची निवड कोणी केली तर ती केली प्रायव्हेट कंपनीने. दुसरं त्यांचे कागदपत्रे कोणी तपासले तर ते प्रशासकीय विभागामध्ये त्यांच्या कागदपत्रांची तपासणी झाली. DIO या अधिकाऱ्याकडून त्यांची कागदपत्रांची तपासणी झालेली आहे. तर ह्या 2 गोष्टी झाल्या. आता DIO यांच्याशी संपर्क साधल्यानंतर आपण त्यांना माहिती कळवली, की सर्वांना मेसेज का आले नाही किंवा कोणत्या जिल्ह्याची सद्यस्थिती काय आहे. तर त्यांनी काय सांगितलं, की योजना दूतमध्ये जागा मोजक्या आहेत. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये एकच जागा आहे आणि एका जागेसाठी जर एकापेक्षा जास्त अर्ज आले तर तिथे काय करायचं, म्हणजे उमेदवारांना प्राधान्य कसं द्यायचं? कारण की जागा आहे एकच. एखाद्या गावात जर एकच जागा असेल आणि तिथे जर एकापेक्षा जास्त अर्ज आलेले असतील तर त्या ठिकाणची सद्यस्थिती काय, याच्याबाबत त्यांच्याकडे अजून सूचना नाही, की उमेदवार कशा पद्धतीने घ्यायची किंवा कशा पद्धतीने उमेदवारांना निवड करायची. त्यांचं शिक्षणानुसार निवड करायची, त्यांची वयानुसार निवड करायची, का त्यांना कुठला अनुभव आहे याच्या आधारावर निवड करायची. या गोष्टी ज्या आहेत त्या अजूनही क्लिअर नाहीत. म्हणून ज्या गावात एकच जागा आहे आणि ज्यासाठी फक्त एकच अर्ज आलेला आहे, या ठिकाणच्याच उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी सध्या सुरू आहे, अशी माहिती आपल्याला जिल्हा लेवलवरून मिळालेली आहे. पण याच्या व्यतिरिक्त जेव्हा एका गावात एकच जागा असेल आणि तिथे जर अनेक अर्ज आलेले असतील, त्या संदर्भात अजून त्यांनी कार्यवाही केलेली नाही. या संदर्भात शासनाकडून ज्या काही सूचना येतील त्याच्यानंतरच तुमच्या कागदपत्रांची तपासणी होऊ शकते. म्हणून त्यामुळे तुम्ही जर तुमच्या गावात अर्ज केलेला असेल आणि एखाद्या उमेदवाराने तिथे अर्ज केलेला असेल, म्हणजे एकापेक्षा जास्त अर्ज आलेले असतील पण जागा एकच आहे, त्यामुळे तिथली सध्याची कागदपत्रे पडताळणी असो किंवा निवड प्रक्रिया असो, ती सध्या पेंडिंग आहे, असं जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडून आपल्याला माहिती मिळाली. ही माहिती मी स्वतः तुम्हाला सांगत नाही, ही जिल्हा माहिती अधिकारी यांनी आपल्याला दिलेली आहे, त्यामुळेच मी तुम्हाला ती सांगतोय. राहिला प्रश्न कमेंटचा, तर कमेंट सेक्शनमध्ये पहा. सर्व कमेंट तुम्ही व्यवस्थित वाचा. या ठिकाणी तुम्हाला असेही काही उमेदवार दिसतील की ज्यांना कागदपत्रे पडताळणी, हे पहा, कागदपत्रे पडताळणीसाठी आलेला मेसेज नेटवर्क नसल्याने मेसेज आज तालुक्याच्या ठिकाणी आल्यावर पहिला आता कागदपत्रे पडताळणीसाठी कसे जायचे. तर कागदपत्रे पडताळणी तुमची मोस्ट ऑफ द जिल्ह्याच्या ठिकाणी होत आहे, पण काहीच उमेदवारांना मेसेज आलेला आहे. ज्या गावात एकच जागा होती, एकच अर्ज आला, अशाच उमेदवारांचं या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे, अशी माहिती आतापर्यंत आपल्याला आलेली आहे. आता याच्यानंतर ज्या गावात एकापेक्षा जास्त अर्ज आले त्यांची निवड कशा पद्धतीने होते, त्यांचा प्रेफरन्स जो आहे किंवा त्यांना निवडीचा जो निष्कर्ष आहे तो कशा पद्धतीने लावला जातो, हे आपल्याला भविष्यात कळेलच. या ठिकाणी काही जणांना वाटते की हा मेसेज जो आहे तो एडिटिंगचा आहे, असा आहे तसा आहे. तर पहा मित्रांनो, ही जी आहे संपूर्ण माहिती ती आता तुमचा प्रश्न आहे, तो तुम्हाला खरी वाटते खोटी वाटते, तुम्ही त्या ठिकाणी जाऊन व्हेरीफाय सुद्धा करू शकता. कारण की या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की कुठे व्हेरिफिकेशन होणार आहे. सांगली जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा प्रशासकीय विभागामध्ये त्या ठिकाणी व्हेरिफिकेशन झाले 14 ऑक्टोबरला. तुम्ही तिथे जाऊन चौकशी करू शकता व्हेरिफिकेशन झाले किंवा नाही आणि त्यानंतर तुम्ही कन्फर्म करू शकता. मग ते सोलापूर असो, सांगली असो, सिंधुदुर्ग असो किंवा वरती असो आपलं जळगाव, तर इत्यादी ठिकाणी मेसेज उमेदवारांना आलेले आहेत. आणि बऱ्याच उमेदवारांना मेसेज नसल्या कारणाने त्या ठिकाणी प्रत्येकाला हेच वाटते की मेसेज आला नाही, मेसेज आला नाही. त्यामुळे काय करा, तुम्ही तुमचं वेबसाईटवर जाऊन लॉग इन चेक करत राहा.
तुम्ही ज्या ठिकाणी अर्ज केलेला असेल तिथे जर जास्त अर्ज आले तर सध्या ती स्थिती पेंडिंग आहे, पण जास्त दिवस पेंडिंग राहणार नाही आहे, कारण की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला सुरुवात झाली. लवकरच तुमच्याही कागदपत्रांची तपासणी होऊ शकते. तर पहा मित्रांनो, मेसेज आला, गाव पण दिला आणि कॉन्ट्रॅक्ट वाल्यांशी संपर्क कसे करायचे. तर कॉन्ट्रॅक्ट जो आहे तो तुमचा सर्व संपूर्ण पुढची प्रोसेस, निवड करण्याची प्रोसेस ही त्या कंपनीमार्फत आहे, किंवा तुम्हाला मेसेज टाकायचा असो, वेबसाईटवर तुमचा कॉन्ट्रॅक्ट ॲक्सेप्ट करायचा असो, पण तुमचं जे कागदपत्रे पडताळणी आहे ते जिल्ह्याच्या ठिकाणी होणार आहे, जिल्हा माहिती कार्यालयामध्ये. त्यामुळे तुम्ही जिल्हा माहिती कार्यालयामध्येच त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जावं, त्या ठिकाणी तुमच्या कागदपत्रांची पडताळणी करावी. पण ह्या सर्व गोष्टी तुमचं सिलेक्शन झाल्याच्या नंतरच होणार आहे. जर तुम्ही एका गावासाठी एकच अर्ज भरलेला असेल, तिथे दुसरे कोणी अर्ज भरलेला नसेल, तर तुम्हाला सध्या संधी मिळू शकते. आणि भविष्यात एका गावासाठी जास्तही अर्ज आलेले असतील तर त्यापैकी कशी निवड करायची, काय निवड करायची, कोणाला प्राधान्य द्यायचं, कोणाला नाही द्यायचं, ह्या देखील सूचना शासनाकडून लवकरच प्राप्त होतील. आणि त्यानंतर इतरही उमेदवारांना जो आहे त्यांचा मार्ग मोकळा होऊन जाईल, की ते लागतील किंवा नाही लागतील. इथे पहा कमेंट आपल्याला दिसते. ती कमेंट सेक्शन बघून असं वाटते की अजून कोणत्याच डिस्ट्रिक्टला मेसेज आलेला नाही. तो तुमचा प्रश्न आहे, तुम्हाला आला नाही म्हणून तुम्हाला असं वाटते की बा सर्वांना आलेला नाही, पण बऱ्याच उमेदवारांना मेसेज आलेला आहे. कमेंट करणारे जास्तीत जास्त असे आहेत की ज्यांना मेसेज आलेला नाही, त्यांनीच हा व्हिडिओ पाहिलेला आहे, त्यामुळे त्यांना असं वाटतं की मेसेज आलेला नाही. यानंतर लवकरच शासनाकडून जर सूचना प्राप्त झाल्या तर तुम्हाला देखील तसा मेसेज येऊ शकतो. पण कोणत्या आधारवर्गावर उमेदवारांची निवड केली जाते हा महत्त्वाचा प्रश्न आहे. शिक्षणावर निवड होते, वयावर निवड होते, किंवा कोणत्या एक्सपिरियन्स बेसिसवर निवड केली जाते हे आपल्याला भविष्यात कळेलच. या व्यतिरिक्त तुमचे काही आणखी डाऊट्स असतील, प्रश्न असतील तर तुम्ही ते बिंदासपणे कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता. आणि तुम्हाला मेसेज आला नाही म्हणून सर्वांना आला नाही असं होत नाही. काही उमेदवारांना मेसेज आलेला आहे, मोस्ट ऑफ द उमेदवारांना अजून मेसेज आलेला नाही आणि भविष्यात तो येऊ शकतो.